हे 3.5 किलो चिकन आहे। आपल्याला 15 जणांची भाजी बनवायची आहे। मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याला आता आपण हळद मीठ लावून घेऊ। हळद मीठ लावून झाले। आता आपण फोडणी देऊ याला। आता चिकन शिजत टाकायचं आहे आपल्याला। तेल टाकलेलं आहे मी पातेल्यात, त्यात थोडे जिरे टाकते, पेस्ट, कांदा, आता आपण इथे चिकन शिजत टाकून घेऊ। चिकन मस्त आता हलवून घ्यायचं आहे आपण। आता आपण याच्यावर 5 मिनिटं झाकण ठेवू। गॅस मध्यम ठेवायचा आहे। चिकन शिजताना गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही वापरायचं आहे। आता आपण चिकन बनवण्यासाठी साहित्य मी इथे घेतलेलं आहे। कोथिंबीर, 1.5 वाटी खोबरं, आलं, 30-35 लसणाच्या पाकळ्या, 8 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता आपण कांदा खोबरं भाजून घेऊ। कांदा मस्त आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे, लाल। कांदा आपला भाजून झालेला आहे। अशा पद्धतीने मी सर्व कांदा भाजून घेणार आहे। आता आपण खोबरं पण भाजून घेऊ। खोबरं जास्त काळा नाही भाजायचं आपल्याला, लालसर भाजायचं आहे। खोबरंही भाजून झाले आपलं। आता आपण टोमॅटो पण भाजून घेऊ। आता आपण धणे पण भाजून घेऊ। सर्व मसाला आपला आता भाजून झालेला आहे। आपण आता मिक्सरवर दळून घेऊ बारीक। मसाला दळून झाला आहे माझा। आता मी इथे 4 चमचे लाल तिखट, 3 चमचे चिकन मसाला आणि 2 चमचे काळा मसाला घेतलेला आहे। आता आपण याच्यात चिकन सोडून घेऊ। मसाल्यात मस्त फ्राय करून घ्यायचे चिकन आपल्याला 10 मिनिटं। आता आपण उकडलेला पिवळा रस्सा याच्यात टाकून घेऊ। आपली चिकनची भाजी मस्त तयार आहे, तरी खूप छान आलेली आहे। या तर सर्वांनी खायला। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।